आणि टोलवाल्यांचं म्हणणं आहे की इथं दररोज चोरी होती, दररोज. पोलीस प्रशासन काय करतंय हे टोलवाल्यांना पण माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे इथं रोज चोरी होती. इथं चाकू, बंदूक या सगळ्या गोष्टी घेऊन चोर येतात आणि आमच्या समोर डिझेल काढतात, असं टोलवाल्यांचं पण म्हणणं आहे. ते टोलवाले भाऊ इथं आहेत, त्यांना पण मी आता बोललोय. भाऊ इथं चोरी होत होती का नाही सांगा मला. काय काय पलीकडच्या रोडला ते बाहेरची गाडी येऊन थांबतात, हा ते झोपतात, ते येऊन चोऱ्या करतात. पण ते पण घाबरतात ड्रायव्हर, काय करणार, ते हत्यार बित्यार असं बरोबर. काय नाही करू शकतात. मी संतोष सानप. हा बघा समोर दिसतो तो हा आहे खारघरचा टोल नाका, कोपरा गाव. इथे रात्री ही माझी गाडी आहे, गाडी दाखवा. ही गाडी माझी आहे. ही गाडी रात्री 12:30 वाजता टोल नाक्यावर आली असताना काहीतरी कारणाने फास्टॅग तिचा ब्लॅकलिस्ट झाला. ब्लॅकलिस्ट झाल्यावर टोलवाल्याने त्याची चाबी घेतली ड्रायव्हरची. ड्रायव्हरला सांगितलं तिथं गाडी साईडला लाव, जेव्हा तुझं फास्टॅग चालू होईल तेव्हा आम्ही चाबी देऊ. आणि नंतर टोलवाल्यांच्या समोर गाडीचं डिझेल चोरी झालं. इथं एवढे कॅमेरे लागलेले आहेत आणि टोलवाल्यांचं म्हणणं आहे की इथं दररोज चोरी होती, दररोज. पोलीस प्रशासन काय करतंय हे टोलवाल्यांना पण माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे इथं रोज चोरी होती. इथं चाकू, बंदूक या सगळ्या गोष्टी घेऊन चोर येतात म्हणजे आमच्या समोर डिझेल काढतात, असं टोलवाल्यांचं पण म्हणणं आहे. हे टोलवाले भाऊ इथं आहेत, त्यांना पण मी आता बोललोय. भाऊ इथं चोरी होत होती का नाही सांगा मला. काय काय बाहेरच्या गाडी येऊन थांबतात, पोलिसांची काय होती का. ड्रायव्हर लागतो एवढं कारवाई करून बोलला आणि बोलता होते अहो दाखला नाही ते दिलेलं आहे. पोलिसांकडे कंप्लेंट सुद्धा घेतली. मुलं काय आता कारवाई खात्यात पुढे त्याला